आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत भाजपा आणि प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली। भाजपा आणि प्रशासन यांचा दूरपर्यंत संबंध उरलेला नाही असे म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। उद्धव ठाकरे यांनी सरकारला अद्यापही वेळ गेलेली नसल्याचे सांगत सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले। जर का वांगचुक यांच्या प्रकृतीची एवढीच काळजी सरकारला असेल तर यापूर्वीच त्यांच्याशी नीट बोलण्याची आवश्यकता होती। मला कळत नाहीये की एक तर नीटची परीक्षा हे सरकार बरोबर घेऊ शकत नाही, म्हणून जे मी बोललो की प्रशासनाचा संबंध नाही आणि भाजपचा आंदोलन नीट हाताळू शकत नाही। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। कारण वांगचुक हे तर स्वतःची प्राणाहुती द्यायला तयार झालेले आहेत। आता मी येताना माझ्या कानावर आलं की मुलं सुद्धा आता उपोषणा बसलेली आहेत। यापूर्वीच नीटच्या परीक्षेच्या पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहेत। मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवा शक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की ज्यांच्या चुकांवरती सरकार पांघरुण घालते। असं म्हटलं जात आहे, पोलीस हा दावा करत आहेत की हे कोर्टाच्या आदेशानुसार झालेलं आहे। कोर्टाच्या आदेशाने त्यातला दुसरा एक भाग असा आहे की सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याआधी हे आंदोलन, कारण 20 तारखेला मोर्चाची घोषणा करण्यात आली। मला पोलिसांचा हा जो काही दावा असेल तर पोलिसांनी त्यांच्या दाव्यानुसार कोर्टाची ऑर्डर दाखवावी की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाकावं। कोर्टाने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। यापूर्वी देखील अनेक उपोषण झालेली आहे। अगदी आपल्या स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा महात्मा गांधींनी उपोषण केले, नंतर सुद्धा केले। चर्चा केल्यानंतर उपोषण सोडलं जातं। अण्णा हजारेंच्या बाबतीत सुद्धा काँग्रेसचं सरकार असताना चर्चा करून उपोषण सोडलं गेलं। सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही, नीट त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि उपोषण सोडवावं। प्रकृतीची काळजी घ्या। जो मोर्चा निघणार होता मला वाटतं तो निघाला पाहिजे आणि नुसतं म्हणून म्हटलं ना की सरकार चालवणं म्हणजे काय चालवणं, की आपलं म्हणणं रेटून देणं म्हणजे सरकार चालवणं नाही। परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। एक तर जनतेच्या प्राणाची, युवकांच्या प्राणाची यांना किंमत नाहीये। आपलं म्हणणं तेच खरं, याला चुकून सही सर, सोनम वांगचुक को पुलिस ने उठा के ले गई, क्या कहेंगे, किस तरह से? बहुत ही निंदनीय ऐसी कृति सरकार ने की है। और जैसे मैंने अभी कहा कि भारतीय जनता पार्टी और प्रशासन का संबंध रहा नहीं है, ना ही इन लोगों को जनता का ख्याल है और ना ही इन लोगों को प्रशासन करना आता है। जो भी युवा वहाँ बैठे हैं, क्यों बैठे हैं? वांगचुक जी वहाँ जो बैठे थे अनशन के लिए, क्यों बैठे थे? इसलिए बैठे थे कि नीट का पेपर, नीट की जो एग्जाम थी वो ठीक तरीके से ये लोग ले नहीं सके। और ऐसे धर्मेंद्र प्रधान में क्या ऐसी कौन सी खास बात है? इन इतने सारे युवाओं ने अपनी मतलब खुदकुशी की है। सोनम वांगचुक अपने खुद के प्राण देने के लिए तैयार हो गए, लेकिन सरकार है जो हिल नहीं रही। और कोर्ट के आदेश के अनुसार अगर ये कार्रवाई की है तो मुझे नहीं लगता कि कोर्ट का आदेश ऐसा था कि उनको उठा के लेके जाए। आज भी, इसके पहले भी अनशन, बहुत सारे अनशन हुए हैं। महात्मा गांधी जी भी अनशन करते थे, अन्ना हजारे ने भी अनशन किया था और उस वक्त तो कांग्रेस की सरकार थी। अभी भी समय नहीं गया है, चर्चा करे और अनशन अगर वो छोड़ सके तो अच्छी। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।